नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी सप्टेंबर 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. वृषभ राशींच्या व्यक्तींना हा महिना बऱ्याचशा अंशी चांगला आहे असं म्हणता येईल. म्हणजे प्रत्येक कार्यामध्ये एक सुसूत्रता आणि त्याचप्रमाणे अनुकूलता अशी त्यांना मिळणार असं यामध्ये दिसून येतं. विशेषतः 10 ते 15 तारखेच्या दरम्यान बऱ्याच गोष्टी त्यांच्या अडलेल्या ज्या आहेत त्या सगळ्या पुढे प्रगती घेत पुढे सुरू राहतील. त्या कालावधीमध्ये काही व्यक्तींची मदत मिळेल. बँकांकडून जर काही कर्ज वगैरे आपण घेण्याचा प्रयत्न करत असतो तर ती कामं होतील. त्याचप्रमाणे आपल्याला काही प्रायव्हेट फंडिंग जर उभं करायचं असेल तर त्या दृष्टीने प्रगती होईल. अशा अनेक गोष्टी त्या कालावधीमध्ये वृषभ राशींच्या व्यक्तींना दिसून येत आहेत. त्या गोष्टीचा त्यांनी अवश्य लाभ घ्यावा, म्हणजे त्यांना धंद्यामध्ये किंवा अन्य काही कारणासाठी जी गुंतवणूक आहे ती करता येईल. प्रकृतीच्या बाबतीत म्हणाल तर विशेष नुकसान असं काही दिसत नाहीये, पण त्यांना झोपेवर जरा ताबा ठेवायला लागेल. वृषभ राशींच्या व्यक्तींना झोप अनावर होऊन कदाचित जागरणामुळे असेल किंवा अन्य काही कारणामुळे सुद्धा असू शकतं, पण झोप अनावर होऊन दिवसभर असा अगदी डल असं वाटत राहील. तर यासाठी आपली आवश्यक जेवढी झोप आहे तेवढी घ्या. त्यानंतर स्नान वगैरे करून आपल्या नित्य अनुष्ठानातला जप वगैरे काही असेल तर ते करा अवश्य रोज, म्हणजे तुमचा आळस जो आहे तो निघून जाईल आणि एक प्रकारे जो एक नशा आलेला आहे तो सुद्धा निघून जाईल असं म्हणता येईल. प्रकृतीच्या बाबतीत खूप काही त्रासाचं आहे असं या महिन्याभरात मी म्हणणार नाही. उद्योग आणि व्यवसाय याचा जर विचार केला, जे उद्योजक आहेत किंवा आपला काही स्वतःचा लघुउद्योग करतायत, व्यवसाय करतायत, त्यांना खूप मेहनतीचा हा महिना असणार आहे. म्हणजे अनेक ठिकाणी सॅम्पल पाठवा किंवा आपल्या कामाचं जे आपण काम केलंय त्याचे काहीतरी एक प्रेझेंटेशन द्या. अशा प्रकारे बरीच कामाची उलाढाल या महिन्यात होणार आहे असं दिसतं. त्यातली नक्की कामं जी काही होतील त्याला वेळ लागेल, पण डिमांड लोकांची ती आपण पूर्ण करण्यासाठी आपला प्रयत्न जो आहे तो अव्याहत चालू राहील आता असं दिसतंय. वृषभ राशींच्या व्यक्तींना असंही दिसून येतं जे नोकरदार मंडळी आहेत त्यांनाही हा महिना बऱ्याचशा प्रकारे अनुकूल आहे. त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक होईल, शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर पडेल आणि कामातून जर काही नवीन तुम्हाला उत्पन्न करण्यासारखं काही असेल, काही इन्व्हेस्टमेंट कामातून जर काही करता येण्यासारखी असेल, नवीन एक्सपेरिमेंट काही करता येण्यासारखी असतील तर ती या महिन्यात तुम्ही निश्चित करू शकता. कारण बऱ्याच वेळेला कामाचा एक पॅटर्न ठरलेला असतो, त्या पॅटर्न किंवा चाकोरी बाहेरचं काम कोणी करायला तयार नसतं, पण ही वेळ अशी आहे की तुम्ही चाकोरी बाहेर जाऊन काहीतरी कामाविषयी प्रयत्न करू शकता. तर अशा कामासाठी तुम्ही प्रयत्न करा, ज्यासाठी आपले विरोधक सुद्धा, जे प्रतिस्पर्धी सुद्धा कामाच्या ठिकाणचे आपल्याला मदत करतील असं या ठिकाणी दिसून येते. वृषभ राशींच्या व्यक्तींना असं सांगता येईल की या महिन्यामध्ये कामाचा तुमचा उरक सुद्धा खूप राहील, म्हणजे तुमची ऊर्जा, एनर्जी आणि त्याचप्रमाणे होणारी धावपळ हे तुम्ही लिलया पेलू शकाल असं दिसतंय. बाहेरच्या नोकरीसाठी, म्हणजे आता ज्या नोकरीत आहात त्या नोकरीतून तुम्हाला बाहेर जायचं असेल, अन्य ठिकाणी प्रयत्न करायचे असतील तरी सुद्धा हा महिना तुम्हाला अनुकूल आहे. तसाही प्रयत्न तुम्ही करू शकता. एकंदरीत उद्योग, व्यवसाय, नोकरी यांना चांगले दिवस आहेत या महिन्यात असं सांगता येईल. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांना मात्र या महिन्यात जरा काळजी घ्यावी लागणार. कारण काही वेळेला काय होतं, बऱ्याचशा गोष्टी आपण ग्रांटेड घेतो की हे असं आहे म्हणजे असं होणार, असं आहे म्हणजे असं होणार,
या परीक्षेत असे मार्क मिळाले म्हणजे त्यात मी एवढा अभ्यास केला की एवढे मार्क मिळणार, पण ते अंदाज तुटतील असं यामध्ये दिसून येतं. म्हणजे केवळ अंदाज कागदावर राहतील आणि प्रत्यक्षात जे काही आहे ते वेगळंच चित्र तुम्हाला बघायला मिळेल. म्हणून गाफील राहू नका विद्यार्थ्यांनी. गाफील न राहता सतर्कपणाने आपला अभ्यास, आपले प्रयत्न अभ्यासाच्या दृष्टीने करा, असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. कौटुंबिक बाबतीत काही मान सन्मान कुटुंबामध्ये प्राप्त होणार असं दिसून येतं. म्हणजे काही वेळेला आपण केलेली मेहनत, कुटुंबातील व्यक्तींच्यासाठी केलेली मेहनत, आपल्या परिवारासाठी, आपल्या शेजारी पाजाऱ्यांसाठी केलेली मेहनत जी आहे ती या महिन्यात तुम्हाला त्याचं ॲप्रिशिएशन मिळेल असं दिसून येत आहे. त्यामुळे या महिन्यात तुम्ही तुमच्या कामाकडे अवश्य लक्ष द्या. जेव्हा मी असं म्हणतोय की काही गोष्टी तुम्हाला आपसूक चालू देतील, म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा काहीतरी मदतीचा एक मोबदला मिळण्यासाठी तुम्हाला कुटुंबातूनच काहीतरी ऑपॉर्च्युनिटीज येतील. म्हणजे कौटुंबिक कोणीतरी तुमचा भावंड किंवा अन्य कोणीतरी काही बिझनेस उभे करतायत, त्यासाठी त्यांना फंडची गरज आहे, तर अशा काहीतरी संधी चालून येतील असं या ठिकाणी दिसतंय. कौटुंबिक बाबतीत जर आपण बोलायचा विचार केला तर कौटुंबिक बाबतीत सध्या घरची मंडळी, बायको किंवा अन्य मंडळी यांच्या अनेक डिमांड पुन्हा तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. म्हणजे प्रत्येकाच्या म्हणण्याप्रमाणे अमुक करायचे, अमुक एक गोष्ट करायची आहे, त्यासाठी लागणारे पैसे तुम्हाला उभे करावे लागतील. सुदैवाने ते होतीलही, पण तुम्हाला ते प्रत्यक्ष उभे करावे लागतील असं आत्ताच मी तुम्हाला सांगून ठेवतोय. उत्पन्न या दृष्टीने साधारणपणे आवश्यक असलेलं द्रव्यप्राप्ती तुम्हाला ह्या महिन्यात निश्चित आहे किंवा काकणभर सरसच आहे असं म्हणता येईल. त्यामुळे उत्पन्नाविषयी मला जास्त काही काळजी नाही करता येत किंवा तुम्हालाही काही काळजीचं कारण नाही आहे. पण केलेल्या प्रत्येक परिश्रमाचा मोबदला तुम्हाला मिळतोय की नाही हे मात्र तुम्ही अवश्य बघा. हे होतं वृषभ राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.